अपशब्द वापरले, शिव्या घातल्या. तुझा का बाप आहे का भाऊ आहे हर्षवर्धन सपकाळ, आणि तू कशाला बोलतो भाजपाच्या विरोधात? बोलायचं नाही. हे बघ उजव्या बाजूला खाली बघ, पुण्यात हिंडायचं असेल, जिवंत राहायचं असेल तर ते पिस्तूल दाखवतो. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. 6 जणांनी मिळून, 6 जण म्हणल्यानंतर दंगल असते, 6 जणांनी मिळून सार्वजनिक ठिकाणी मला बेदम मारहाण, आणि असा आडनचोट एडचोट गुंडा त्या लोकांचं स्वागत करता नाही. मोदी साहेबांसोबत फोटो आहेत त्याचे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत फोटो आहेत. हा त्यांनी पोचलेला गुंडा आहे, तो पिस्तूल दाखवत सगळीकडे फिरतोय. नथुराम गोडसेची अवलाद आहे. जीवे मारण्याची धमकी, पिस्तूलचा धाक दाखवून धमकावणे, आणि तुम्हाला फिरू देणार नाही पुण्यात, आणि 6 जणांनी मिळून मारहाण करणे, हे जर तुम्हाला साधा गुन्हा वाटत असेल तर हे याच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक अजून काय करावं? अजून काय झालं म्हणजे तुम्ही अटक करणार आहात? जीव गेलेस, मी मेल्यानंतर, माझे कुटुंबीय उघड्यावर पडल्यानंतर, आमच्या अंत्यविधी निघाल्यानंतर श्रद्धांजली व्हायला येणार आहात का फडणवीस साहेब? आम्ही खंबीर आहे. जगण्याचा अधिकार आम्हाला आहे, मारण्याचा अधिकार तुम्ही राबवून बघा. मी मागच्या 3-4 वर्षापासून काँग्रेस पक्षाची बाजू मी भक्कमपणे मांडतोय. भारतीय जनता पक्षाची धोरणं त्याला मी विरोध करत असतो, ठाम विरोध करत असतो. संसदीय भाषेमध्ये, संयत सभ्य भाषेमध्ये मी तो विरोध करत असतो. कुठल्याही भाजपाच्या प्रवक्त्याला, नेत्यांना तुम्ही विचारा, त्यांनाही ते माहिती. काल छत्रपती शिवाजी महाराजांचा हरियाणामधल्या एका भाजप आमदाराने अपमान केला, याच्यावर डिबेट होती. त्या डिबेटमध्ये मी सहभागी झालो होतो. ऑफिसला बसलेलो होतो, स्टुडिओमध्ये बसलेलो होतो. तो तुषार दामगोडे नावाचा गुंडही माझ्यासोबत बसलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा भाजपाची लोक कसं करतात ह्याची मी यादी वाचून दाखवली, आणि भगतसिंग कोश्यारीला जो पद्मभूषण पुरस्कार दिलाय तो परत घ्या, कारण त्यानं महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान केलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलाय. राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, श्रीपाद छिंदम ही सगळी मंडळी भाजपाचीच कशी, असा मी खरपूस समाचार घेतला. आणि भारतीय जनता पक्षाची मंडळी ज्या सावरकरांना पूजा करतात, फोटो घेऊन हिंडतात, त्या सावरकरनी सुद्धा शिवाजी महाराजांचा कसा अपमान केला. आणि हे सावरकर असतील, कोरटकर, छिंदम असतील, कोश्यारी असतील, की हा शर्मा असेल, ही सगळी माणसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या शक्तींनी नाकारला तीच माणसं आहेत, असं मी बोललो. याचा त्या तुषार दामगोडे नावाच्या गुंडाला राग आला. चर्चा झाल्यानंतर, तो बाहेर आल्यानंतर 5-6 गुंड होते त्याच्यासोबत, मला बाजूला घेऊन, मी गाफील होतो, फोनवर बोलत होतो, मला बाजूला घेऊन, तू का बोलतो भाजपाच्या विरोधात? तुला काय दिलं काँग्रेसनं? भाजपाच्या विरोधात का बोलतो तू? हर्षवर्धन सपकाळची बाजू का घेतो? असं म्हणून मला, बघ माझ्या उजव्या बाजूला काय, खाली बघ असं म्हणून मी बघितलं तर पिस्तूल होतं. मग ते पिस्तूल बघितल्या मी हसलो. मला ती खेळणी वाटतात. आम्ही हिंसेला असले काही पिस्तूल आणि तलवारी बंदुकाला घाबरणारी लोक नाही, आम्ही गांधीजींचे अनुयायी आहोत. त्यामुळे मी हसलो. तर त्याला तो राग आला आणि त्यानं माझ्या उजव्या कानाखाली मारली. त्याचे 5-6 गुंड होते, त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पण मी हात उचलायचा नाही, ही माझ्या पक्षाची शिकवण आहे. हिंसा करायची नाही, ही माझ्या पक्षाची शिकवण आहे. मी गुंडांना भीत नाही. मी शिवाजी महाराजांची बाजू मांडताना कधीच घाबरणार नाही. आणि हो, हर्षवर्धन सपकाळ माझे नेते आहेत, प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांची बाजू घेणं हा जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये, बीजेपीच्या राज्यामध्ये गुन्हा असेल तर तो रोज गुन्हा करेन. म्हणजे अर्थात तुमचा या लाईव्ह डिबेटमध्येच वाद झालेला होता. म्हणजे लाईव्ह डिबेटमध्ये तर काही वाद होण्याचं कारण नाही, कारण अर्ध्या तासाचा शो लाईव्ह सगळ्या महाराष्ट्रानं बघितला, त्याच्यामध्ये कुणाचा वाद वगैरे काही झाला नाही. पण 5-6 दिवसापूर्वी एका दैनिकाच्या डिबेटमध्ये या तुषार दामगोडेचा माझा वाद झाला होता. ती लाईव्ह डिबेट आजही इंटरनेटवर सगळ्याला बघायला उपलब्ध आहे. माझ्याकडे बाजू मांडायची वेळ आली, मी शांतपणे माझी बाजू मांडली. इतिहासकार होते, सामाजिक कार्यकर्ते होते, भाजपाचे दुसरे प्रवक्ते होते, सगळ्यांनी शांत बाजू मांडली. हा तुषार दामगोडे नामक गुंड ज्यावेळेस बाजू मांडत होता त्यावेळेस कुणी बोललं नाही, त्याला डिस्टर्ब केलं नाही. पण तो आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्याबद्दल त्यानं 3 शिव्या सलग वापरल्या लाईव्ह डिबेटमध्ये, ऑन इयर. हर्षवर्धन सपकाळ याची अवलाद आहे, त्याची अवलाद आहे, असं 3दा. अँकरनी थांबवावं अशी अपेक्षा होती, अँकर थांबवत नाहीत म्हणल्यानंतर मी त्यानं ज्या भाषेमध्ये बोलतो त्या भाषेमध्ये मी उत्तर दिलं की जर हर्षवर्धन सपकाळांना तुम्ही याची अवलाद, त्याची अवलाद म्हणताय तर तुम्ही पेशव्याची अवलाद आहेत का? तर ती पेशव्याची अवलाद आहे का तू? हे म्हणल्याने त्याच्या वर्मी घाव लागलाय असं दिसतंय. हर्षवर्धन सपकाळांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याचीच सगळं नाराजगी, राग ते व्यक्त करत होते. नाही, त्याचा राग त्यांनी त्यांच्या पद्धतीने व्यक्त करावा. हर्षवर्धनजी सपकाळ यांनी जे म्हणलंच नव्हतं त्याचा आगडोम माजळून, त्यांच्या तोंडामध्ये नको ते वाक्य घालून त्यांनी तो गोंधळ केला. पण त्याचा राग म्हणून तुम्ही त्यांना शिवीगाळ करणार, आणि एका राष्ट्रीय पक्षाच्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षाला, माजी आमदाराला जर तुम्ही शिवीगाळ करणार असाल तर आम्ही नाही ऐकून घेणार. तुम्ही तितकंच बोललं पाहिजे जितकं तुम्ही सहन करू शकताय. तुम्ही लोकांना शिव्या देणार आणि तशीच एक शिवी तुम्हाला बसली तर तुमच्या बुडाला आग लागणार. ऐसा नाही चलेगा. तुम्ही जे पेराल तेच उगवेल. आज तुम्ही मारहाण केली, याचं योग्य वेळी उत्तर आम्ही देऊ आमच्या पद्धतीनं. तुम्ही देखील असंच काही उत्तर देण्याची तयारी? मी गांधीजींचा अनुयायी आहे. मी राहुल गांधीचा मोहब्बत की दुकानवाला आहे. आम्हाला या देशात संविधान टिकवायचंय, आम्हाला या देशात एकात्मता, शांतता टिकवायची. भाजपाच्याही मंडळीचे मला काल फोन आले की तुम्ही असे नाहीयेत, तुम्ही हातगाईवर येत नाही, तुम्ही आजवाच्य बोलत नाही, आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आम्ही प्रेम पेरणारी माणसं आहोत. भाजपमध्ये सुद्धा आम्ही प्रेमच पेरतो, आम्ही हिंसा नाही करणार. पण जर आमच्या जीवावर बेतत असेल तर जगण्याचा अधिकार आहे, तो नक्की वापरू. म्हणजे अर्थात आतमध्ये तुमचा वाद झाला, बाहेर 3-4 लोक त्यांची उभी होती, म्हणजे पहिल्यापासून उभी होती की त्यांनी फोन करून बोलून घेतली? ते मी येणार तिथं हे त्यांना माहित असावं, त्यामुळे ते तयारीत होते. या दामगुडेसह 5 जण आणि हा दामगुडे 6 लोक होती. त्या दैनिकाच्या कॅम्पसमध्ये होते, माझी वाट बघत बसले होते बाहेर. डिबेट संपल्यानंतर तो एकटा बाहेर आला. नंतर त्यांनी बाजूला उभारून संगनमत केलं आणि मी माझ्या प्रदेशाध्यक्षांना फोनवर बोलत, मी गाफील होतो, फोनवर बोलत मी निघून गेलो होतो. मला आवाज दिला
मागून. मी फोन चालू असताना कोण आवाज देतोय म्हणून बघतो. गेल्यानंतर मला शिवी दिली, माझा शोध कोण आहे तू, कोणाचा फोन आहे, ठेवते. माझे प्रदेश अध्यक्ष आहेत, बोलू म्हणलं. ते अमका तमका म्हणून अपशब्द वापरले, शिव्या घातल्या. तुझा का बाप आहे का भाऊ आहे हर्षवर्धन सपकाळ, आणि तू कशाला बोलतो भाजपाच्या विरोधात, बोलायचं नाही. हे बघ उजव्या बाजूला खाली बघ, पुण्यात हिंडायचं असेल, जिवंत राहायचं असेल तर ते पिस्तूल दाखवत होता. आम्ही असल्या इंग्रजांच्या गोळ्यांना बंदुक्यांना भिलेले लोक नाहीत माझ्या काँग्रेस पक्षाचे, आम्ही नाही भीत. अब्राहम लिंकननी सांगितलंय, शाळेमध्ये मी 8 वर्ष माझ्या मुख्याध्यापकाच्या भिंतीवर मी अब्राहम लिंकनचं पत्र वाचलेलं आहे. अब्राहम लिंकननी त्या पत्रात लिहिलेलं, गुंडांना भेट जाऊ नकोस, त्यांना नमवणं सगळ्यात सोपं असतं. मी शेतामध्ये बैल ओढलेला माणूस आहे, म्हशी रेडा बुक्कीमध्ये बसवलेला माणूस आहे. एक बुक्की छातीत दिली असती ना दामगोड्याला काय आजार आहे, तो कसा वीक आहे, सगळं मला माहित आहे. एक बुक्की छातीत दिली असती, त्याला उठता आलं नसतं. पण माझे काँग्रेसचे संस्कार जिंकले, गांधीजीचे संस्कार जिंकले, हात उचलला नाही. पण जगण्याचा अधिकार माझा शाबूत आहे, तो नक्की वापरावा लागेल वेळ पडेल. तुम्ही नंतर पोलिसांमध्ये एक गुन्हा दाखल केला, म्हणजे तक्रार दिली, गुन्हा दाखल झालेला आहे. काय नक्की जर आपण बघितलं तर रात्री त्यांना बोलवण्यात आलं, त्यांची जी पिस्टल आहे, रिव्हॉल्वर आहे, लायसन्सवाली पिस्टल आहे, ती पोलिसांनी जमा करून घेतलेली आहे, लायसन्स जमा करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. नाही, बघा, ह्याच्यापेक्षा वेगळं काय अपेक्षित आहे? हे गुंडांचं राज्य आहे. देवेंद्र फडणवीसांनी, गृहमंत्री आहेत ते, मुख्यमंत्री आहेत ते, संविधानावर शपथ घेतली ना आमच्या सुरक्षेची. झेपत नसेल तर सोडून द्या ना म्हणावं. आमच्या मराठा भगिनीला तुम्ही मारताय बुलढाण्यामध्ये, इथं हनुमंत पवार सारख्या कार्यकर्त्याला मारताय. आमच्या माता भगिनी 2.5-3 लाख माता भगिनी गायब झाल्यात, तुम्हाला वेळ नाही. शेतकऱ्यांना तुम्ही मारताय शक्तीपीठच्या याच्यामध्ये, शेतकऱ्यांना मारणार, आमच्या माता भगिनींना मारणार, आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला मारणार. फडणवीस साहेब, हे जरा हे अति होते, हे नाही परवडायचं तुम्हाला. म्हणजे अर्थात तुमच्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी देखील ट्विट करत काल या संदर्भातला व्हिडिओ दाखवला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली की याच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. तुम्ही काय मागणी कराल? मुख्यमंत्र्यांचा आजवरचा इतिहास पाहता आणि ते ज्या संस्कारात वाढलेले आहेत ते पाहता, ते आम्हाला न्याय देतील. हे अपवादानं घडलं तर मी त्यांचं स्वागत, पण तसं घडेल का नाही ही मला शंका. तुम्हीच सांगता, तुमच्याकडून कळालं की पिस्तूल जमा करून घेतला आणि त्यांना सोडून दिले. 6 जण होते, दंगल होती, ते जीवघेणा हल्ला होता माझ्यावरचा. असं नाही, सत्ता येते जाते. तुमचेही प्रवक्ते असणार आहेत, तुम्ही रस्त्यावर राजकीय लढाई लढणार आहात. लढली ना तुम्ही 70 वर्ष लढाई, टीव्हीवर तुम्ही बोलले म्हणून आम्ही येऊन तुम्हाला कधी मारलं? कुठल्या दिशेने घेऊन जाताय महाराष्ट्र? असे 100 हल्ले आम्ही पचवू, पण या महाराष्ट्रामध्ये अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, संविधान आहे का नाही, कायद्याचं अस्तित्व. आपण पोलिसांवर, म्हणजे अर्थात पोलिसांनी, तुम्ही स्वतः जाऊन तिकडे तक्रार दिलेली आहे, पोलिसांनी काय कलम घेतली तुम्हाला माहितीये का? 7 वर्षाची आतली शिक्षा असेल तर त्यांना अटक करण्याचा अधिकार नाही. त्यांनी ताब्यात घेतलं, त्याला बोलून घेतलं, रात्री उशिरापर्यंत त्यांचं पिस्टल, लायसन्स हे सगळं जमा केलं आणि त्याच्यानंतर त्यांना नोटीस देण्यात आली आणि त्यांना सोडून देण्यात आली. ही प्रोसेस आहे. म्हणजे हे जे कलम लावलेली आहेत ती योग्य असं वाटतं का तुम्हाला? नाहीच, अगदीच नाही ना. ते पिस्तल हे त्यांना इतरांना धमकावण्यासाठी होतं की स्वसंरक्षणासाठी होतं? मी हिंसक झालो होतो का? मी हात उचलला होता का? माझी भीती होती का त्यांना? मी त्यांना धमकी दिली का? त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. 6 जणांनी मिळून, 6 जण म्हणल्यानंतर दंगल असते, 6 जणांनी मिळून सार्वजनिक ठिकाणी मला बेदम मारहाण केली. मेडिकल झाले, मला जखम झालेली आहे, दाताची ट्रीटमेंट चालू आहे माझी, तो दात पडलाय, तो मेडिकलमध्ये आलेला आहे, छातीमध्ये माझ्या आजही श्वास घ्यायला मला अडचण होते. आम्ही असल्या शारीरिक हिंसेला घाबरत नाही. पण फडणवीस साहेबांच्या पोलिसांनी किंवा फडणवीस साहेबांच्या आदेशावर चालणाऱ्या पोलिसांना माझी विनंती आहे की तुम्ही आमची पगार घेताना, संविधानाची शपथ घेताना, किती दिवस फडणवीस साहेब तुम्हाला पोचणार आहे? संविधान पोचतंय ना, तुम्ही पण कर्तव्याची शपथ घेतलेली आहे ना. जीवे मारण्याची धमकी, पिस्तूलचा धाक दाखवून धमकावणे आणि तुम्हाला फिरू देणार नाही पुण्यात आणि 6 जणांनी मिळून मारहाण करणे, हे जर तुम्हाला साधा गुन्हा वाटत असेल तर हे ह्याच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेबांचं कौतुक अजून काय करावं? अजून काय झालं म्हणजे तुम्ही अटक करणार आहात? जीव गेलेस, मी मेल्यानंतर, माझे कुटुंबीय उघड्यावर पडल्यानंतर, आमच्या अंत्यविधी निघाल्यानंतर श्रद्धांजली व्हायला येणार आहात का फडणवीस साहेब? तुम्ही आज पुण्याचे पोलीस आयुक्तांना देखील भेटण्यासाठी जात आहेत, सगळे काँग्रेसचे नेते पुण्यात. काय मागणं करणार, म्हणजे काय मागणी आहे तिथं तुमची? मी स्वतः जाणार नाही, मी विक्टीम आहे, माझ्यावर अन्याय झालाय. माझे नेते, माझा संपूर्ण काँग्रेस पक्ष, नानाभाऊ पटोले, बाळासाहेबजी थोरात, सतेज पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब, अमित देशमुख साहेब, सगळ्यांचे मला फोन आले. यशोमतीताईंचा, पुण्यामधले मोहनदादा जोशी, अरविंदजी शिंदे, जगताप साहेब, आमचे सगळे, आमच्या प्रशांतजी जगताप सोबत आहेत. अमित शेख माझे बंधू सहकारी बसून होते काल दिवसभर. या सगळ्या लोकांनी माझी काळजी घेतली. माझा पक्ष माझ्या बाजूने भांडण्यासाठी खंबीर आहे, भक्कमपणे. कुटुंब आहे ते माझं काँग्रेस. आम्ही सत्ता आली म्हणून पक्ष बदलणारे गद्दार गँग वगैरे आम्ही असले नाही. पक्ष माझं कुटुंब आहे, सगळे पक्षप्रमुख माझ्या सोबत आहेत. मला दिल्लीवरून फोन आलेले आहेत, आम्ही सोबत आहे म्हणून. मी घाबरत नाही. मी माझं आता व्याख्यान आहे एका ठिकाणी, मी रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे, अशा धमक्यांना भीत नाही. माझं आज 12 वाजता एका ठिकाणी शिवजयंतीनिमित्त व्याख्यान आहे, त्या लोकांनी मला आवर्जून बोलावले, तिथे जाणार, माझी खणखणीत मांडणी करणार. शक्तीपीठ महामार्ग विरोधी उद्या मोर्चे आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होणार. त्यानंतर अमेरिकेसोबत जो करार झालाय तो करार माझ्या सोयाबीन उत्पादक, कापूस, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना कसा मानगुटीवर सुद्धा चालवणार आहे, तलवार चालवणार आहे, ते सांगत मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. आम्ही थांबत नाही. असे रोज हल्ले करावे. स्वागत आहे फडणवीस साहेब, तुम्ही तुमचं खरं रूप दाखवताय. तुमच्यावर मला व्यक्तिगत फडणवीस साहेबांकडून. ते दामगुडे काय कुठल्या पक्षाचं आहे का? फक्त एस जयशंकर परराष्ट्र मंत्री त्यांच्यासोबत आहे, तो निर्मला सीतारामन त्यांच्यासोबत आहे. ही दोघं JNUचे टॉपर आहेत आणि असा आडनचोट हेडचोट गुंडा त्या लोकांचं स्वागत करताना. मोदी साहेबांसोबत फोटो आहेत त्याचे, देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत फोटो आहेत. हा त्यांनी पोचलेला गुंडा आहे, तो पिस्तूल दाखवत सगळीकडे फिरतोय. नथुराम गोडसेची अवलाद आहे. यांनी मोकळं सोडली. माझी फडणवीस साहेबांकडून अपेक्षा होती की तुम्ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कवच द्या, पण
आमची अपेक्षा फोल ठरवली, तुम्ही तुमच्या मातृ संघटनेच्या संस्काराला जागले. आम्ही खंबीर आहे. जगण्याचा अधिकार आम्हाला आहे, मारण्याचा अधिकार तुम्ही राबवून बघा.